हरिओम. भगवद्गीतेच्या आपल्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. आपला 5वा अध्याय सुरू आहे. 18वा श्लोक संपलेला आहे. 19वा श्लोक आपल्याला आज व्यवस्थित बघायचा आहे, पण सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् परमानंद माधवम. हरिओम. 19वा श्लोक आपण फक्त म्हणू गीता गीताईचा आणि मग सुरू करू. हा, वाचू. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. इथे जे जिंकिला जन्म समत्वी मनरोहुनी निर्दोष समजे ब्रह्म झाले तेथे चित्ते स्थिर. या श्लोकाची थोडी प्रस्तावना गेल्या वेळेला केलेलीच आहे, त्यामुळे आपण आता सुरुवातच करूयात. सुरुवातीची पहिली जी ओळ आहे, इहैव तैर्जित सर्गः येषां साम्ये स्थितं मनः, पासून सुरुवात करू. ज्यांचं अंतःकरण साम्य स्थितीत आलेलं आहे त्यांच्याकडून इह एव म्हणजे याच पृथ्वी तलावर, म्हणजे याच जन्मात, या जीवन चालू असतानाच सर्गः जितः म्हणजे जन्म जिंकला गेला. त्यातला इहैव तैर्जित सर्गः हे जरा बघायला पाहिजे आपल्याला. सुरुवातीला जन्म जिंकला गेला असं का म्हटलंय? जन्म का घ्यावा लागतो? जन्म घेण्यासाठी काय, कशाची गरज असते, किंवा काय झालं की जन्म मिळतो? आपल्याला अतिशय प्रसिद्ध वाक्य माहितीये, जन्म घेणे लागे वासनांच्या संगी. जोपर्यंत वासना आपल्या पूर्ण एक्झॉस्ट झालेल्या नाहीत, त्यांचं पूर्ण निराकरण झालेलं नाही, शिल्लक आहेत काही प्रमाणात का होईना, तोपर्यंत जन्म घेणं हे अपरिहार्य, अटळ असं आहे. पण आत्मज्ञानी व्यक्तीच्या बाबतीत मात्र वासनांना ज्ञानामुळे पूर्ण विराम मिळालेला आहे. हे सांगणारे आपण 4थ्या अध्यायात पण 2 श्लोक बघितलेले आहेत. सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते आणि ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. एकदा आत्मज्ञान झालं की सगळ्या वासनांचा पूर्णपणे नाश होतो, त्या संपून जातात. वासनांची बीज ज्याच्यामुळे जन्म पुढचा घ्यावा लागतो ती भाजली जातात, आणि भाजलेल्या बीजांमधून पुढची उत्पत्ती नाही. त्यामुळे ह्यालाच सर्ग म्हणजे उत्पत्ती किंवा जन्म जिंकला असं इथे म्हटलंय. इहैव तैर्जित सर्ग. आता स्वर्ग आणि सर्ग हे शब्द खूप जवळजवळचे वाटतात ऐकताना, पण त्यांच्यामध्ये फरक आहे. यज्ञ दान इत्यादी पुण्यकर्म केल्यामुळे स्वर्ग मिळतो अशी वैदिक कालापासूनच्या धारणा आहे. विशेषतः जेव्हा कर्मकांड खूप जोरात होतं वैदिक काळामध्ये, तेव्हा प्रत्येकाचं सर्वोच्च ध्येय हे स्वर्ग प्राप्ती हे असायचं. आणि मग तिथं स्वर्गात जाऊन काय करायचं, तर उत्तम भोग भोगायचे. हे आपण 2ऱ्या अध्यायामध्ये 2 श्लोक वाचले होते बघा, 43 आणि 44. ते एक्झॅक्टली हेच सांगतात. कामात्मान स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम क्रिया विशेष बहुलाम भोगैश्वर्य गतिम प्रती भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परुत चेतसाम व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विलीयते. आपण याचे फक्त गीताईचे श्लोक वाचू, म्हणजे बाकी एक्सप्लेनेशन देण्याची गरजच पडणार नाही. 43 आणि 44. जन्मुनिया करा कर्मे मिळवा भोग वैभव भोगा कर्म फळे गोड सांगती स्वर्ग कामुक. स्वर्गाची इच्छा करणारे काय सांगतात, हरकत नाही पुढचा जन्म मिळाला तरी, पण आधी स्वर्ग मिळवा आणि तिथे जाऊन भोग भोगा. त्यामुळे भुलली बुद्धी गुंतली भोग वैभवी ती निश्चय न लाभूनी समाधीत नव्हे स्थिर.
गीताईचा श्लोक वाचला की साधारण त्या श्लोकात काय म्हणायचंय ते अगदी पटकन लक्षात येतं. तर असं सगळ्यांनी म्हणजे इथे तर भोग भोगाच, स्वर्गात जाऊनही भोगच भोगा, असं ज्यांना वाटतं ते पुण्यकर्म करण्याच्या मागे लागतात. पण ज्यांच्या या उपभोग वासना या पूर्णपणे शांत झालेल्या आहेत, त्यांना अजून काही आता मला हवं, एखादी गोष्टीचा मला आनंद घ्यायचा आहे, असं ज्यांना अजिबात वाटत नाही, त्यांना कशाला स्वर्गाचं आकर्षण असणार आहे. उलट पुढच्या 6व्या अध्यायात ज्ञानदेव असं म्हणतात की त्यांना तर स्वर्गात जाऊन दिव्य भोग भोगत बसणं ही एका बाजूने शिक्षाच वाटते. कुठं तो टाइमपास, तेवढा एक वेळ वाया जाणार. आपल्याला मोक्ष हवाय, त्यांना काय हवंय? मोक्ष हवाय. कारण आणि मोक्ष म्हणजे काय? तर ज्ञानमय स्थितीमध्ये अखंड चित्त राहणं म्हणजे मोक्ष. आणि त्यांनी सर्ग म्हणजे जन्म जिंकला जातो. आणि स्वर्ग जिंकण्यापेक्षा सर्ग जिंकणं हे जास्त श्रेष्ठ आणि अधिक श्रेयस्कर आहे. अर्थात ते अवघडही आहे, प्रश्नच नाही. आणि म्हणूनच आपल्यासारखे लोक, आपल्याला प्रेयस आणि श्रेयस थोड्या अभ्यासानंतर आपल्याला श्रेयस पण कळतं, पण प्रेयसाचीच आपण पटकन निवड करतो. पुष्कळ वेळेला आपल्या समोर हा चॉईस उपलब्ध असतो, मी हे करू का हे करू. प्रेयसही आहे, श्रेयसही आहे, पण प्रेयसाचा मार्ग सोपा असतो आणि अजूनही आपला त्याच्यातनं आनंद मिळेल ह्याच्यावर जास्त विश्वास असतो. श्रेयस्कर मार्ग एकतर अवघड असतो, त्याला खूप पेशन्स लागतो. एक तेवढी तीव्र मुमुक्षुता आपल्यामध्ये असते का नाही हाही भाग आहे. आणि नेमकं कधी काय होईल काय माहिती, तेही आपल्याला माहिती नसतं. कारण अदृष्ट आपण जी फळं बघितली मागच्या ह्याच्या एका कुठल्या तरी श्लोकाच्या विवरण दरम्यान, दृष्ट अदृष्ट प्राप्त अप्राप्त, ह्याच्यातलं अदृष्ट आणि अप्राप्त ह्याच्याविषयी आपल्याला संदेह असतो मनामध्ये. हे हवं आहे पण हे मिळेल का नाही माहिती नाही, अजून तरी मिळालेलं नाही. त्यामुळे मग प्रेयसाचा मार्ग हा शॉर्टकट वाटतो आणि आपण चटकन प्रेयसाचा मार्ग स्वीकारतो. पण ज्यांचं ठरलेलं आहे की जे तीव्र मुमुक्षु आहेत, की ज्यांना मोक्ष आणि मोक्षच फक्त हवा आहे, बाकी काही मिळो न मिळो त्यांना काही फरक पडत नाहीये, ते मात्र पुण्यकर्म आणि पापकर्म, पुण्य आणि पाप याच्या पलीकडे जायचा प्रयत्न असतो त्यांचा. ते कर्मात अकर्मच बघत असतात. आणि एकदा अकर्म झालं, कर्म जर झालं तर सत्कर्म का दुष्कर्म हा प्रश्न येईल. आणि सत्कर्म म्हणजे पुण्य, त्याचं फळ सुख, दुष्कर्म म्हणजे पाप, त्याचं फळ दुःख. म्हणून शंकराचार्यांसारखे म्हणतात, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आणि ज्ञानी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम या भावामध्ये असतात. त्यामुळे मग त्यांची प्रतीती काय असते, त्यांचा प्रत्यय काय असतो, तर आत्मज्ञानामुळे विश्वात्मक परमात्माच सर्वत्र भरलेला आहे ह्याचा प्रत्यय जो त्यांना सतत येत असतो, त्यालाच इथं साम्य असा शब्द वापरलेला आहे. समता ह्याला एकंदरीतच गीतेमध्ये खूप महत्व दिलेलं आहे. अगदी 2ऱ्या अध्यायापासून आपण बघतोय, समत्वम योग उच्चते हे 2ऱ्या अध्यायामध्ये आलेलं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारांनी समतेची पुन्हा पुन्हा भलावण 3ऱ्या अध्यायात, 4थ्या अध्यायात आणि 5व्या अध्यायात पण करतायत, 6व्या अध्यायात सुद्धा करणार आहेत. आणि इथून पुढे अनेक वेळेला हा शब्द येणारच आहे. तर ज्यांचं मन म्हणजे अंतःकरण या साम्यावस्थेमध्ये, साम्य ज्ञानाच्या स्थितीमध्ये आलेलं आहे, त्यांचा जन्म कृतार्थ झालेला आहे आणि त्यांनी जन्म जिंकलाय असे कौतुकाचे उद्गार प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून निघालेले आहेत. याच्यावरूनच ही स्थिती ही किती गौरवास्पद आहे किंवा याचं महत्व किती आहे हे आपल्याला लक्षात यायला हरकत नाही. आता आपण मागच्या ह्याच्यात बघितलं होतं की सर्गचे 2 अर्थ आहेत. त्यातला सर्गचा एक अर्थ आपण आता बघितला, जन्म, जन्म जिंकणं म्हणजे पुनर्जन्म न होऊ देणं. आता सर्गाचा थोडा दुसरा पण अर्थ आहे, सर्ग म्हणजे संसार किंवा सृष्टी. आणि हा अर्थ घेऊन रामसुखदासांनी जे चिंतन केलंय ते सुद्धा नक्कीच लक्ष देऊन अभ्यास करण्याजोगं आहे. रामसुखदास काय सांगतात की सर्ग म्हणजे सर्गाचे वेगवेगळे घटक कुठले, सृष्टीचे वेगवेगळे घटक कुठले, तर शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय,
व्यक्ती किंवा प्राणी, पदार्थ, घटना, वेगवेगळ्या परिस्थिती, हे सगळे संसाराचे घटक आहेत. आणि हे कसे आहेत? अनात्म आहेत. आणि म्हणून त्यांना ते पर असंही म्हणतात. आता अनात्म हा शब्द आत्मवस्तूच्या विरुद्धार्थी आहे. तसा पर हा शब्द स्वच्या विरुद्ध आहे. स्व म्हणजे आत्मवस्तू, आणि जो त्यांच्या अधीन राहतो त्याला पराधीन असं म्हणतात. पर गोष्टींच्या म्हणजे अनात्म गोष्टींच्या अधीन जे राहतात, संसाराला सत्य जे मानतात, ते पराधीन. मग या शरीरादी सांसारिक वस्तूंमध्ये महत्वबुद्धी असणं, आपल्या सुखासाठी आनंदासाठी त्यांची आवश्यकता वाटणं, म्हणजेच त्यांच्याविषयीची तीव्र कामना किंवा आसक्ती मनामध्ये उत्पन्न होणं, हे सगळं म्हणजे त्या पर किंवा अनात्म वस्तूंच्या अधीन होणं. आणि रामसुखदास म्हणतात की जे पराधीन असतात तेच खरं तर पराजित असतात. आता इथे पराजित हा शब्द या श्लोकामध्ये जो जित शब्द वापरलाय त्याच्या उलट अर्थाचा, इहैव तैर जितस सर्गः असं म्हटलंय की नाही, तर जित हाच्या अपोजिट पराजित हा. जोपर्यंत ही पराधीनता दूर होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती पराजितच राहते. कारण जय म्हणजे काय? जिंकणं म्हणजे काय? तर वास्तविक अंतःकरणामधून कुठल्याही सांसारिक वस्तूची अधीनता दूर होणं म्हणजेच जय. आणि जेव्हा जेव्हा कामना उत्पन्न होते तेव्हा तेव्हा मनुष्य पराधीनच होतो. पुढे ते म्हणतात की नुसते कामना उत्पन्न झाली ह्याच्यामुळेच तो पराधीन नाही. मग एकदा कामना उत्पन्न झाली की मनुष्य त्या पूर्ण करण्याकरता प्रयत्न करतोच करतो. मग ठीक आहे, काही लोकांच्या तरी 50% वेळा तरी कामना पूर्ण होत असतील प्रयत्न केल्यानंतर, मग तरी ते मोकळे होतात का त्याच्यातून? का तरीही ते पराधीनच राहतात? त्यांचं म्हणणं आहे की कामना पूर्ण झाल्या तरीही ते पराधीन असतात, कामना अपूर्ण राहिल्या तरीही ते पराधीनच असतील. हे कसं काय? अपूर्ण राहिला तर पराधीन हे आपल्याला समजायला काही अवघड नाहीये. की जोपर्यंत आपल्या डोक्यात तेच विचार, हे मला हवंय, हे मला हवंय, हे कसं मिळेल, आत्ता मिळेल का मग मिळेल, असं करून मिळेल का तसं करून मिळेल, ठीक आहे तुम्ही पराधीन आहात. पण मिळाल्यानंतर का पराधीन? कारण त्या सगळ्या पर ज्या गोष्टी आहेत त्या संसारातल्या असल्यामुळे नाशवंत असतात, त्या कायम टिकत नाहीत. आधी मिळवून झालं, मग टिकवण्यासाठीची धडपड सुरू होते, किंवा अधिक मिळवण्यासाठीची, म्हणजे मिळवल्यानंतर तृप्ती येत नाही, मग लोभ वाढू शकतो. म्हणून अजून हवंय म्हणून धडपड सुरू राहते, किंवा आहे ते टिकून ठेवायचं म्हणून. म्हणजे एकंदरीत कामना उत्पन्न होण्यापासून पराधीनता सुरूच होते. ती कामना सुटल्याशिवाय जात नाही. ती कामना पूर्ण झाल्यानंतर ती पराधीनता जाते असं नाही. तो फक्त आभास असतो. काहीच क्षण बरं वाटतं, पण लागलीच पुढची पराधीनता, किंवा ही गोष्ट मिळाली पण ही मला रोज मिळायला पाहिजे, किंवा ह्याच्याशिवाय माझं चालतच नाही, ह्याला सुद्धा पराधीनताच म्हटलेलं आहे. आणि ज्ञानी महापुरुषामध्ये कामनेचा संपूर्ण अभाव असल्यामुळे तो पूर्णपणे स्वाधीन असतो. तर ह्याच्याविषयी पण आपण पूर्वी उल्लेख झाले, ते जाता जाता आपण आठवण करत करत पुढे जाऊयात. दुसऱ्या अध्यायात जेव्हा स्थितप्रज्ञ लक्षणं सांगायला सुरुवात झाली तेव्हा काय म्हणलं होतं? प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. प्रजहाती यदा कामान, संपूर्णपणे कामना जेव्हा सोडतो आणि आत्म्यामुळेच संतुष्ट होतो तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. आणि चौथ्या अध्यायामध्ये यस्य सर्वे समारंभा कामसंकल्प वर्जिताः ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहुः पंडितम बुधाः. समारंभ म्हणजे कुठलाही कर्म हे कामसंकल्प वर्जित असतं तेव्हा, आणि ज्याची कर्म म्हणजे कर्माची बीज, वासनांची बीज ही ज्ञानारूपी अग्नीने पूर्णपणे जळून भस्म झालेली आहेत, त्यालाच पंडित असं म्हणतात. त्यामुळे असा स्वाधीन पुरुष, स्वच्या अधीन म्हणजे आत्मतत्वाच्या अधीन असलेला पुरुषच विजयी होतो, आणि म्हणून त्यांनी संसाराला जिंकलेला आहे असं या श्लोकामध्ये म्हटलंय. तेव्हा इहैव तैर्जितः सर्गः, त्याच्यामध्ये दोन मुद्दे आता आपल्याला लक्षात ठेवायचे.
एक म्हणजे ज्ञानीच्या मनामध्ये संसारातल्या कोणत्याही गोष्टीबद्दल, प्राणी, व्यक्ती, वस्तू, पदार्थ, परिस्थिती कशाही बद्दल थोडीशीही कामना, वासना, तृष्णा, स्पृहा, इच्छेची कुठलीही छटा थोडक्यात यत्किंचितही नसते. यत्किंचितही त्याच्या मनात ती राहत नाही. आणि दुसरा मुद्दा, अनुकूलता आणि प्रतिकूलता ही ज्ञानी माणसाला कळते आणि अनुकूलतेसाठीच तो प्रयत्न करत असतो आणि प्रतिकूलता टाळण्यासाठीच तो प्रयत्न, तो प्रयत्न करताना कोणी प्रतिकूल मिळावं म्हणून करत नाही. अनुकूल सगळ्यांना हवं असतं. ज्ञानीलाही अनुकूलता हवीच असते. पण प्रयत्न केल्यानंतर जे काही मिळतं, कधी अनुकूलता मिळेल, कधी प्रतिकूलता मिळेल, तर त्याच्या अंतःकरणावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. तो प्रूफ असतो. तो प्रयत्न करतो की अनुकूल व्हावं आणि प्रतिकूल न घडावं. त्याच्यातूनही प्रतिकूल घडलंच तर तो प्रारब्धाने ही गोष्ट घडलेली आहे असं समजून तितिक्षा हा त्याचा गुण प्रकट करतो आणि ते शांतपणे स्वीकारतो. तो प्रारब्धाशी झगडून नवीन कर्म त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण करत नाही किंवा अनुकूल परिस्थितीमध्ये सुद्धा अनुकूलतेने शेफारून जात नाही. आता हा मुद्दा आपण इथे जास्त नको बघायला, कारण त्याच्यावरतीच पूर्ण पुढचा 20वा श्लोक ह्याच्यावरतीच अवलंबून आहे. तेव्हा आपण त्याची विशेष चर्चा पुढे करणारच आहोत. तर त्यामुळे इथपर्यंत आपण इहैव तैर्जित सर्गः ह्याच्याबद्दल बोललो. आता कुणी येशाम साम्ये स्थितम मनः ह्याच्याविषयी थोडं चिंतन आता करूया. इथे मन, ज्यांचं मन हे साम्यावस्थेमध्ये स्थिर झालेलं आहे. तर मन म्हणजे फक्त मन घ्यायचं नाही. आपल्याला अंतःकरण चतुष्टय माहिती आहे, त्याचे बाकीचे पण सगळे भाग माहिती आहेत. तर ते पूर्ण अंतःकरण, मन म्हणजे मन, चित्त, बुद्धी या सगळ्यांसकटचं अंतःकरण. आणि मग एखादी व्यक्ती परमात्म्याशी तद्रूप होते म्हणजे त्याचं अंतःकरण पूर्णपणे तद्रूप होतं. त्याच्या मनातल्या भावना, बुद्धीतले विचार, चित्तातलं अनुसंधान हे सगळं परमात्म्याविषयी असतं. त्याचं वर्णन आपण अगदी विस्तृतपणे पूर्वीच्या श्लोकात बघितलेलं आहे. तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणा इथे. पण आता आपण थोडी ही प्रोसेस बघणार आहे की या साम्यावस्थेमध्ये मन कसं कसं स्थित होत जातं. तर जेव्हा चित्त हे ब्रह्मज्ञानात्मक विचारधारणांनी युक्त असतं, आपण आधी धारणा करून मग ध्यानात जातो, बरोबर. तर आधी आता मी आत्मा आहे अशा धारणेने जेव्हा मनुष्य ध्यानाला बसेल तेव्हा त्या धारणा कालामध्ये किंवा ध्यान कालामध्ये ते ब्रह्माशी साम्य स्थितीमध्ये असतं. पण ही एक तात्कालिक अशी अवस्था असते आणि त्याला स्थिती म्हणता येत नाही. अवस्था आणि स्थितीमध्ये काय फरक आहे? अवस्था ही बदलणारी असते, ती टेम्पररी आहे. ध्यान काळापर्यंत तुम्ही ब्रह्माशी एकरूप झालाय, पण ध्यानातनं बाहेर आल्यानंतर तुमची ती स्थिती राहीलच असं नाही. तुम्ही परत वेगळ्या अवस्थेमध्ये येऊ शकता. पण ज्ञानी मात्र त्या स्थितीत असतात. आणि स्थिती हा शब्द हे सांगतो की ती कायमच असते. ध्यानकाळी किंवा व्यवहारकाळी ते आत्म्याशीच सदैव जोडलेले राहू शकतात. हे ज्ञानींची खासियत इथे सांगितलेली की येशाम साम्ये स्थितम मनः. मग प्रोसेस काय आहे, त्याच्यातली प्रक्रिया काय आहे, योगज्ञान प्रक्रिया ज्याला पुन्हा पुन्हा म्हणतात माधवानंद, की आत्मतत्व हेच विश्वव्यापी परमात्म तत्व किंवा ब्रह्म आहे. या मूळ तत्वज्ञानाची धारणा करून ध्यान आणि समाधी या मार्गाने जेव्हा तुम्ही प्रयत्न करायला सुरुवात करता तेव्हा जशी जशी ध्यानामध्ये प्रगती होत जाईल तशी तशी तुम्हाला आत्मस्वरूपाची जाणीव ही स्पष्ट व्हायला लागते. आणि मग या मार्गाने प्रगत झाल्यानंतर, पुरेसं प्रगत झाल्यानंतर आत्मतत्वाचा प्रत्यय येतो आणि ज्ञानमय संस्कारांनी अंतःकरण हे परमात्म तत्वाशी साम्यावस्थेमध्ये राहतं, जोडलं जातं आणि तिथेच टिकून राहतं. आता ही प्रक्रिया जी आहे, कशी ही साम्य स्थिती विकसित होत गेली हे सांगायला एक 5-6 ओळी, 5-6 वाक्य मला पुरेशी झाली. पण प्रत्यक्षामध्ये फक्त ध्यान केलं म्हणजे साम्यावस्था येईल का? तर ध्यानामध्ये पुरेशी प्रगती व्हायची असेल
तर संपूर्ण जीवन हे ते ध्यान प्रगत होण्यासाठी तुम्हाला अनुकूल बनवावं लागेल. त्या ध्यानातल्या स्थितीला पूरक असं तुम्हाला वागावं लागेल जीवनात सुद्धा. दैवी गुणांचा विकास तुम्हाला स्वतःमध्ये जाणीवपूर्वक घडवावा लागेल. त्याला शमदमादी षट साधन संपत्ती आपण म्हटलंय. ती साधन संपत्ती आपल्यातली वाढीला लागते का नाही याचा काळजीपूर्वक विचार करावा लागेल. त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल. विवेकातून उद्भवणारं जे वैराग्य आहे ते प्रखर करावं लागेल. अशी जेव्हा सर्वांगाने तुमचे प्रयत्न होतील तेव्हा मग ही वाटचाल हळूहळू पुढे जाईल आणि चित्ताचं अज्ञान किंवा ज्याला जडत्व म्हणतं ते कमी कमी होत जाऊन मग ते चित्त तरल होईल. जोपर्यंत चित्त जड असतं तोपर्यंत ते तरल अवस्थेमध्ये जोपर्यंत जाऊ शकत नाही तोपर्यंत साम्यावस्थेचा अनुभव घ्यायला ते पुरेसं तयार नसतं, समर्थ नसतं. एकदा ते तरल अवस्थेत गेलं, सर्वांगाने तुमचे प्रयत्न सतत चालू राहिले की मग तो योगस्थितीचा अनुभव आणि मग त्याच्यातून प्राप्त होणार आत्मज्ञानाचे संस्कार हे धारण करायला ते समर्थ होतं आणि पूर्ण ज्ञानमय स्थितीमध्ये त्याचं परमात्मा तत्वाशी साम्य होतं. साम्य म्हणजे एकरूपता, मिळून जाणं एकमेकात. तर इथे मनाचं म्हणजे अंतःकरणाचं असं ब्रह्माशी साम्य होतं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. पहिली गोष्ट अशी आहे की अव्यक्त तत्व, ब्रह्म हे अव्यक्त तत्व आहे, ब्रह्म किंवा परमात्मा तत्व तेच सृष्टीरूपाने व्यक्त झालेलं आहे. ह्याची ही जाणीव या ज्ञानीपुरुषांना जगात वावरताना असते आणि त्यामुळे त्यांची स्वरूप स्थिती किंवा ब्रह्माशी असलेली तदाकारता ही व्यवहारात वावरताना सुद्धा बिघडत नाही किंवा मोडत नाही. त्यांचं भान सदैव त्या भानामध्ये ते जागृतावस्थेमध्ये असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे केवळ अंतःकरण हे ब्रह्म तदाकार झालं की पूर्ण ब्रह्म तदाकारता येते. कारण आत्मा हा अखंड ब्रह्मस्वरूपच आहे, त्यामुळे तो तदाकार वगैरे होण्याचा काही प्रश्नच नाही. म्हणून मन म्हणजे अंतःकरण हे साम्य स्थितीला आलं की ब्रह्मणी स्थित ही अवस्था पूर्णपणे साधली जाते. इथे एक उदाहरण माधवानंद देतात की एक मोठी खोली आहे आणि त्या खोलीमध्ये एक पडदा मध्येच बांधलाय, त्याच्यामुळे ती खोली दोन भागामध्ये विभागली गेलेली आहे. पण तो विभागणी कुठपर्यंत आहे, जोपर्यंत पडदा आहे तोपर्यंत. तो पडदा जर बाजूला केला तर ती खोली पुन्हा मुळात जशी होती तशी म्हणजे एकच होती. तसं हा पडदा कुठला आहे इथे, अंतःकरणातला अज्ञानामुळे जे जडत्व झालेलं निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे असणारा व्यक्तिमत्वाचा वेगळेपणा म्हणजे अहंकार, मी वेगळा आहे, ब्रह्म वेगळा आहे आणि मी वेगळा आहे, किंवा इतर संसारातल्या वस्तू वेगळ्या आहेत आणि मी वेगळा आहे, असं जे आपली स्वतःची एक वेगळी जाणीव जी आपल्याला असते तो पडदा आहे. आणि तो बाजूला झाला की आत्मस्वरूप आणि ब्रह्म हे एकच. इथे आता आपण बघितलं येशाम साम्ये स्थितम मनः. पहिली ओळ आपण आता पूर्ण केली. इहैव तैर्जित सर्गः येशाम साम्ये स्थितम मनः. आता पुढची ओळ, निर्दोषम हि समम ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. निर्दोषम हि समम ब्रह्म. पहिला हे चरण बघू आणि मग पुढचं चरण वेगळे बघू. जे तत्व सर्व काळी सर्वत्र सदा सम आहे ते ब्रह्म. मग अशा तत्वाला निर्दोष आहे ते तत्व, ते कोणत्या अर्थाने किंवा भावाने म्हटलंय, म्हणजे कुठले कुठले दोष असू शकतात ते बघूयात आणि मग ते दोष कसे ब्रह्माला लागू होत नाहीत हे आपल्याला त्या दोषाचं चिंतन करताना, विवरण करताना लक्षात आपोआपच येईल. तर पहिला दोष आहे व्यक्ती सापेक्ष विषमता, व्यक्तिगणिक गोष्ट बदलणे. तो दोष ब्रह्मामध्ये नाही. इथे आपण समर्थांच्या काही ओव्या बघूयात. त्या ओव्या इतक्या सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत की त्या ओव्या वाचल्या कीच हा मुद्दा आपल्याला लागलीच कळून जाईल. दासबोधातल्या ओव्या आहेत. ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे, शूद्राचे ब्रह्म ते वोवळे, ऐसे वेगळे आगळे तेथे असे चिन्ह. उंच ब्रह्म ते रायासी, नीच ब्रह्म ते परिवारासी, ऐसा भेद तयापासी मुळीच नाही.
ब्रह्मामध्ये उच्च नीच, सोवळं ओवळं, ब्राह्मणाचं वेगळं, शूद्राचं वेगळं असं काहीच नाहीये. ते एकच एक आहे. म्हणजे व्यक्तिसापेक्ष विषमतेचा दोष त्याच्यामध्ये असूच शकत नाही. पहिला दोषाचं झालं. दुसरा दोष असतो तो विकारांचा. ब्रह्म हे कसं आहे, निर्विकार आहे. तर विकार सुद्धा दोन प्रकारचे आहेत. एक पहिले अंतःकरणाचे विकार, ज्याला आपण षड्रिपू म्हणतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे 6. हे अंतःकरणाचे विकार त्याच्यात नाहीत, कारण अंतःकरण प्रकृतीमध्ये येतं आणि प्रकृतीचा ब्रह्माशी संबंध नाही. प्रकृती ही परमात्म्याची शक्ती जरी असली तरी ते दोन निराळे आहेत. सरमिसळ नाहीये कुठेही. आणि दुसरी, प्रकृतीमधल्या सर्व म्हणजे संसारातल्या प्रत्येक गोष्टीला, जी गोष्ट जन्माला आलेली आहे त्याला 6 विकार असतात. हे पण पुन्हा 6च आहेत. तर ते कसे 6 होते षड रिपू, तसे हे पण षड विकार. ते कुठले? अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि नश्यती. अस्ति म्हणजे आहे, बीजावस्थेतलं अस्तित्व. जायते, निर्माण होतं, बीजाला अंकुर फुटलं, जायते. वर्धते, मग झाड वाढायला लागलं. विपरिणमते, त्याच्यामध्ये बदल घडतात. प्रत्येक ऋतूमध्ये झाडामध्ये बदल घडत असतात हे आपण पाहतो. मोठं झाल्यानंतर मग फुलं येणार, त्याला कळ्या येणार, फुलं येणार, फळं येणार, वगैरे वगैरे. असं त्याच्यामध्ये जे बदल घडत असतात त्याच्या वाढीच्या दरम्यान त्याला विपरिणमते असं म्हणतात. आणि मग अपक्षीयते, आणि एका पॉइंटला वाढ पूर्ण होऊन आता उतरण सुरू होते. आणि मग शेवट विनश्यती. जन्माला आलाय म्हणजे कधीतरी त्याचा नाश होणार, आणि नाशाची सुरुवात म्हणजे अपक्षीयते. हळूहळू ते झाड वठायला लागेल म्हणा, किंवा त्याच्यामध्ये काही झाड किंवा मनुष्य. तर हे 6 विकार हे ब्रह्मामध्ये नाहीत, कारण ब्रह्म हे निर्विकार आहे. आता तिसरा दोष. तिसरा दोष आहे तो असमत्व. असमत्व म्हणजे सर्व ठिकाणी नसेल, नेहमीच नसेल, किंवा सर्व ठिकाणी सारखं नसेल, कुठे कमी असेल, कुठे जास्त असेल, असं सुद्धा ब्रह्मामध्ये नाही. आता हे सुद्धा समर्थांच्या ओव्यामधून पटकन कळेल म्हणून त्या ओव्यास मी वाचते. निर्गुण आत्मा तो निर्मळ, जैसे आकाश अंतराळ, घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित. घनदाट हा एक शब्द आहे की गच्च भरलेला आहे, म्हणजे कमी असण्याचा प्रश्नच नाही आणि जास्त याच्यापेक्षा असूच शकणार नाही. आणि सदोदित म्हणजे कायम, सदा सर्व काळ. जे खंडलेची नाही अखंड, जे उदंडाहुनी उदंड, जे गगनाहुनी वाढ आणि सूक्ष्म. खंडलेची नाही अखंड, याच्यामधून ते अव्यय आहे, त्याचे तुकडे पडू शकत नाहीत, त्याचे छोटे छोटे विभागणी होऊ शकत नाही. म्हणजेच काय की ते कुठे कमी आणि कुठे अधिक असं होण्याची शक्यता नाही. जे दिसेना ना भासेना, जे उपजेना ना नासेना, जे येयना ना जायना, परब्रह्म ते. कुठलीही हालचाल नाहीये, येणं जाणं असं काहीही नाहीये. म्हणजे निर्माणच होत नाही, त्यामुळे नष्ट होण्याचा प्रश्नच नाही. जे चळेना ना ढळेना, जे तुटेना ना फुटेना, जे रचेना ना खचेना, परब्रह्म ते. जे सन्मुखची सर्व काळ, जे निष्कळंक आणि निखळ, सर्वांतर आकाश पाताळ व्यापूनी असे. इथे जे म्हटलंय सर्वांतर आकाश पाताळ व्यापूनी असे, त्याचं सर्व व्यापित्व म्हणजे सर्वत्र असणं. म्हणजे आपण जे म्हटलं सदा सर्व काळ सांगितलं, सर्वत्र सांगितलं, आणि कमी अधिक नाही, सगळीकडे सम आहे, सारखंच भरलेलं आहे. मुंगीत खच्चून भरलेलं आहे आणि हत्तीतही खच्चून भरलेलं आहे. आता इथे ह्या ओव्यामध्ये जर आपण बघितलं तर ब्रह्माची तुलना आकाशाशी केलेली दिसते. कारण आकाश हे त्यातल्या त्यात सूक्ष्मत्व सगळ्यात सूक्ष्म असल्यामुळे
ब्रह्माला उपमा होऊ शकेल असं त्यातल्या त्याच जवळचं, पण तरीही पूर्णत्वानी नाही बरं का. कारण आता आकाश आणि ब्रह्म याच्यामध्ये काय फरक आहे? आकाश एकतर अभावात्मक आहे, पोकळी आहे, काहीच नाहीये त्याला आपण आकाश म्हणतोय. खरं म्हणजे अभावात्मक आहे ते, शून्य आहे. आणि पंचमहाभूत म्हटलं तर ते अज्ञान किंवा जडत्व आहे त्याच्यामध्ये, कारण सगळी पंचमहाभूत ही त्रिगुणात्मक त्यांची निर्मिती आहे. म्हणजे जे त्रिगुणात्मक आहे ते जड आहे. हे दोष ब्रह्मात आहेत का? ब्रह्म हे भावात्मक आहे. सत हा त्याचा मूळ स्वभाव आहे, त्याला काय म्हणतात, स्वरूप लक्षण आहे. आणि म्हणून आपण दुसऱ्या अध्यायात तो श्लोक बघितला होता बघा, नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः सतः अभाव न विद्यते. स्वतःचा कधीच कुठला अभाव नसतो. आणि तेव्हा आपण 4 अभाव पण बघितले होते, प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव आणि अत्यंताभाव. प्रागभाव वस्तू निर्माण होण्यापूर्वी तिचा जो अभाव असतो तो. ब्रह्म कायमच आहे त्यामुळे प्रागभाव असणार कुठून? प्रध्वंसाभाव वस्तू नष्ट झाल्यानंतर तिचा जो अभाव निर्माण होतो तो. ब्रह्म कधी नष्ट होतच नाही, प्रध्वंसाभावही नाही. अन्योन्य भाव इकडे आहे तिकडे नाही, ब्रह्म सगळीकडेच खच्चून भरलेलं आहे, घनदाट निर्मळ निश्चळ, अन्योन्य भावही नाही. आणि अत्यंताभाव कधीच नसणं, म्हणजे त्याला असत म्हणतात, त्याचा तर प्रश्नच नाही. त्यामुळे संपूर्णपणे भावात्मक आहे आणि त्याच्या ठायी शून्यत्व नसून एकत्व आहे. ब्रह्म एकच एक आहे. जे आहे ते शून्य कसं असू शकेल? ते आहे, ते एक आहे, एकमेवा द्वितीय असं म्हटलं. आणि आकाशाशी कंपॅरिझन करतो ना पण आकाशाला आपण अज्ञानात्मक किंवा जडत्व त्याच्या ठिकाणी आहे. आणि परब्रह्म मात्र ज्ञानघन आहे. चित्त हा त्याचा जो स्वभाव लक्षण आहे, स्वरूप लक्षण आहे, ते दाखवतं की ते ज्ञानस्वरूप आहे. अजून एक आकाश आणि ब्रह्मामधलं फरक की आकाश हे वेगळेपणाने जाणता येतं आणि ब्रह्म हे जाणण्यासाठी ब्रह्माशी तदाकार व्हावं लागतं. अशा पद्धतीने आकाश आणि ब्रह्म वेगळे आहेत, पण आकाशाची उपमा क्वचित प्रसंगी दिली जाऊ शकते. सगळ्यात सूक्ष्म आहे, त्यातल्या त्यात जास्त व्यापक आहे. असे काही साम्य स्थळ हेरून त्यांनी ब्रह्माला उपमा कधी कधी दिलेली आहे. म्हणजे आता आपण काय बघतोय, निर्दोषम ही समम ब्रह्म. ब्रह्म कसं सम आहे आणि कसं निर्दोष आहे. आपण किती बघितले, एकंदर 3 दोष त्याच्यामध्ये नाही असं बघितलं. पहिला, व्यक्ती सापेक्ष विषमता हा दोष नाही, अविकारी विकारांचा दोष नाही आणि असमत्वाचाही दोष नाही ब्रह्मामध्ये. म्हणजे कोणताही दोष किंवा व्यंग किंवा अपूर्णत्व ब्रह्मात नाही. म्हणून विनोबांनी ब्रह्माची काय व्याख्या केली आहे, समत्वाची अव्यंग परिपूर्णता म्हणजेच ब्रह्म. सम आणि ब्रह्म हे पर्यायी शब्द होऊ शकतील, इतकं ते सर्वत्र सम आहे. म्हणून निर्दोषम हे पद हे व्यंगरहित परिपूर्णता निर्देशित करते आणि असमता आणि विविध दोष हे प्रकृतीत असतात आणि परमतत्व हे प्रकृतीपासून पूर्ण अलिप्त असते. त्यामुळे आता आपण निर्दोषम ही समम ब्रह्म ह्या चरणावर चिंतन केलं. आता आपल्याला बघायचंय तस्मात ब्रह्मणी ते स्थिता. ब्रह्म आणि ब्रह्म किंवा परमतत्व हे निर्दोष आणि सम आहे. आणि म्हणून तस्मात याचा अर्थ म्हणून, आणि म्हणून ज्यांचं अंतःकरणही तसंच निर्दोष आणि सम आहे ते परमात्म तत्वात किंवा ब्रह्मात स्थित होतात. असं का म्हटलंय, तर सृष्टीच्या व्यवहारामध्ये आपण बघतो की जे केवळ सजातीय पदार्थच हे एकमेकांमध्ये एकजीव होऊ शकतात, मिसळू शकतात. उदाहरणार्थ तेलात जर दूध टाकलं तर ते मिसळणार नाही. पाण्यात मीठ मिसळलं तर मिसळेल ते, पण गुणधर्म बदलतात, पाण्याची चव बदलते. दुधात पण पाणी घालू शकतो तर दुधात पाणी मिसळतं, पण दुधाचे गुणधर्म त्याची क्वालिटी बदलते. तसं पाण्यात पाणी, दुधात दूध किंवा तेलात तेल मात्र बेमालूमपणे
आणि गुणधर्म न बदलता मिसळले जातात. म्हणून साम्य स्थितीमध्ये येणं म्हणजे असं मिसळणं होय. म्हणून ब्रह्मामध्ये एकरूपता यायला हवी असेल तर तुम्हीही तितकंच निर्मळ, विशुद्ध, काय होतं, विशुद्धात्मा विजितात्मा. इथे आपण विशुद्धी बघितली की अंतःकरणाची विशुद्धी एवढी का आवश्यक आहे. जे परमतत्व जे एवढं विशुद्ध आहे त्याच्यात तुम्हाला एकरूप व्हायचं असेल तर तुम्ही तेवढे तेवढे निर्दोष तुम्ही व्हायला पाहिजे, तुमच्यातले विकार जायला पाहिजे. आता व्यक्ती म्हणून आपल्यातले षडविकार जे आहेत, अस्ति जायते वर्धते वगैरे वगैरे, ते नाही जाणार, पण अंतःकरणातले विकार जाऊ शकतात. जे जे शक्य आहे तिथे तिथे, किंवा व्यक्ती सापेक्ष निरपेक्षता आपल्या आचरणातून आपल्याला निर्माण करता येऊ शकते, अंगी बाणवता येऊ शकते, तीही करायला हरकत नाही. आता आपण काही सर्वत्र सर्व ठिकाणी समोर नाही राहू शकतो, तो ब्रह्माचाच गुणधर्म, पण ज्या बाबतीत होऊ शकतं. आणि दुसरं पुढे माधवानंद एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देतात की साम्य साम्य आपण म्हटलंय खरं, पण हे जसं दुधात दूध पाण्यात पाणी असं जे सांगतायत की नाही, तसं चित्त मिसळू शकतं का चैतन्य, ह्याचा विचार करायला पाहिजे. कारण आपण आत्ताच म्हणलं की केवळ सजातीय पदार्थच एकमेकांच्यात मिसळतात. मग हे खरोखर सजातीय आहेत का? चित्त हे चैतन्याशी तद्रूप नाहीच होऊ शकत, कारण चित्त हे जड आहे. अंतःकरणाचा एक भाग आहे ना तो, त्रिगुणांपासून निर्मित आहे, तो तो जड आहे. आणि परमात्मा हे संपूर्णपणे शुद्ध चैतन्य आहे. मग ते एकमेकांच्यात कसं मिसळणार? चित्त हे ध्यानाच्या माध्यमातून किंवा ज्ञानमय जाणीवेच्या माध्यमातून आत्मतत्वाशी जोडलं गेलं तरी असं एकत्र मिसळू शकत. इथे आता आरशाची उपमा मदतीला येते. आरसा हा सूर्याशी एकरूप कधीही होऊ शकणार नाही, पण तो सूर्याच्या प्रकाशाच्या दिशेने जर धरला तर तो प्रकाशमय होऊन जातो. प्रकाशाच्या बाबतीत तो सूर्याशी सम होऊन जातो. तसं आत्माभिमुख अंतःकरण म्हणजे आत्म्याच्या बरोबर समोर धरलेलं, म्हणजे आत्म्याला अनुकूल झालेलं अंतःकरण हे जाणीवमय प्रकाशाने आत्मतत्वाशी सम होऊ शकतं. इथे प्रकाश आहे, इथे जाणीवेचा प्रकाश आहे. आरसा आणि सूर्य ह्याच्यामध्ये प्रकाश रूपाने सम झालेलं आहे, आणि आत्मा आणि अंतःकरण हे जाणीव तत्वाच्या दृष्टीने किंवा ज्ञानाच्या दृष्टीने ते प्रकाशमय किंवा सम आत्मतत्वाशी सम होऊन राहतं. आणि म्हणून ते अंतःकरण आरशासारखं लख्ख पाहिजे. आरशावर सुद्धा धूळ नको, आरसाही स्वच्छ पाहिजे, तर तो प्रकाशमान होईल पुरेसा. तसंच अंतःकरण सुद्धा पूर्ण शुद्ध पाहिजे, तर ते त्या ज्ञानाच्या प्रकाशाने प्रकाशित होईल. आणि ह्यालाच सम किंवा साम्यावस्था होणं किंवा ब्रह्मामध्ये स्थित होणं. आणि स्थित होणं म्हणजे त्या स्थितीपासून किंचितही पुन्हा विचलित नाही होणार. सर्व काळ, सर्व परिस्थितीत आणि सर्वत्र इथे ते येतं चित्ताची अवस्था. आपल्या फिजिकल अस्तित्वाला हे लागू नाही पडणार, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाही बरोबर नेहमीच आपण ज्ञानमय अंतःकरणाने सर्वांची व्यवहार करणं म्हणजे साम्यावस्थेमध्ये स्थित होणं. तस्मात् ब्रह्मणी ते स्थिताः. इथे आता आपण हा श्लोक पूर्ण केला. आता आपण ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचूया. ओव्या 96 ते 102. ओव्या आधी वाचून घेऊ आणि मग त्यातल्या काहीच ओव्यांच्या वरती थोडंसं निवारण करते. म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणाची अद्वय ब्रह्म, हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीच. म्हणून सर्व ठिकाणी निरंतर समत्वानी राहणारे जे एकमेवा द्वितीय ब्रह्म ते मीच, हे तत्व समदृष्टीचं रहस्य आहे असे समज. जेही विषय संगू न सांडिता, इंद्रिया ते न दंडिता,
परिभोगिली निस्संगता कामने विण. ज्याने विषयाची संगती न सोडता आणि इंद्रियदंडन न करता निष्काम होऊन निस्संग स्थिती कवटाळली. जीही लोकाचे नि आधारे लौकिकेची व्यापारे परी सांडिले निदसुरे लौकिक उहे. निदसुरे म्हणजे अज्ञान, ज्यांनी सामान्य लोकांप्रमाणेच व्यवहार केले पण लौकिक वस्तूंचा अज्ञानजन्य मोह सोडला. जैसा जना माझी खेचरू असतुची जना मोहे गोचरू तैसा शरीरी तो परी संसारू नोळखे तयाते. जसे झाडाला भूत पछाडते पण पाहणाराच ते दिसत नाही, तसाच जो शरीरात राहतो पण संसाराला ज्याची ओळख होत नाही. आता इथे इथपासून पुढे म्हणजे ही 99वी ओवी होती. 99, 100 ह्या पुढच्या 2-3 ओव्यांमध्ये उदाहरणं दिली त्यांनी. किंवा हे असो पवनाचे मी मेळे, आणि इथे जे झाड म्हटलंय ना, ते झाड म्हणजे प्रत्यक्ष वृक्ष या अर्थाने नाही बरं का, कारण वृक्षाला काय भूत पछाडणार. तर ज्या व्यक्तीला भूत पछाडतं किंवा ज्या व्यक्तीमध्ये त्याचा संचार होतो, भूतबाधा ज्या व्यक्तीला होते, त्याला झाड म्हणण्याची पद्धत आहे. भूतानी झाडाला धरलं, कारण भूताला त्याच्या इच्छा ज्या अतृप्त असतात त्या पूर्ण करण्यासाठी एक स्थूल देह लागतो. स्थूल देह असल्याशिवाय त्याला त्याची पूर्ती करता येत नाही, आणि म्हणून तो कुठल्या तरी स्थूल देहधारी व्यक्तीला पछाडतो. त्याला भूतानी झाड धरणे असं म्हणतात. म्हणून इथे गोंधळ होईल की झाडाचा काय संबंध. हे असो पवनाचे मी मेळे जैसे जळीची जळ लोळे ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ आहे. किंवा वाऱ्याच्या संगतीने पाणीच पाण्यावर लोळते, लोक मात्र त्याला लाटा हे निराळेच नाव देतात. तैसे नामरूप तयाचे एरवी ब्रह्मचितोसाचे मन साम्य आले जयाचे सर्वत्र गा. त्याप्रमाणेच ज्याला नावरूप मात्र निराळे आहे परंतु जो निव्वळ ब्रह्मच आहे आणि ज्याचे मन सर्वत्र समभावानेच वावर करते, ऐसेनी समदृष्टी जो होये तया पुरुषा लक्षणही आहे. अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे. अशा प्रकारे जो समदृष्टी झाला त्या पुरुषाचे एक विशेष लक्षणही आहे. अर्जुना ते मी तुला थोडक्यात सांगतो. इथे थोडीशी पुढच्या 20व्या श्लोकाची प्रस्तावना शेवटच्या ओवीत केलेली आहे की हे सगळं साम्यदृष्टी आहे वगैरे कळणार कसं व्यवहारात, ते तुला आता पुढच्या श्लोकामध्ये मी त्याचं व्यवहारातलं लक्षण सांगेन असं म्हणून त्याची प्रस्तावना करून ह्या ओव्या सांगतो. आता ह्याच्यातल्या काही ओव्यांच्या विषयी आपण बघू. पहिली जी ओवी आहे, म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणाची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. समदृष्टीचे वर्म जाणून घे. आणि ते काय आहे तर आत्मस्थिती, की मीच ते माझ्यामधलं आत्मतत्व हेच ते अद्वय ब्रह्म आहे, म्हणजे मीच ब्रह्म आहे हे समजणं हेच त्याचं साम्यावस्थेला येण्याचं वर्म आहे. मग आत्मस्थिती साध्य करण्याचा मार्ग समजून न घेता जे संसार सोडायचा प्रयत्न करतात, ज्यांचं विरक्ती ही पांघरलेली असते, आतून उत्पन्न झालेली नसते, मग ते खऱ्या अर्थाने इंद्रिय विजय सुद्धा मिळवू शकत नाही. ते इंद्रियांना खूप प्रयत्नपूर्वक विषयांपासून तोडायला बघतात, पण मनात मात्र त्यांचं मन मात्र त्याच विषयांचा विचार करत असतं. हेही आपण सगळं दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलेलं आहे. आणि हे खूप वरवरचं आहे आणि मनापासूनच आलेलं वैराग्य नाही. तर ज्यांनी परमात्मा प्राप्तीची वाटचाल ही समजून उमजून केलेली आहे त्यांचं ज्ञानदेव वर्णन पुढच्या ओवीमध्ये करतात की जीही विषय संगू न सांडिता इंद्रियांते न दंडिता परिभोगिली निस्संगता कामने विण. इथे ज्ञानेश्वरांचं काव्य प्रतिभा दिसते. काय म्हणतात, शब्द इतके सुंदर आहेत. विषयांचा संग सोडलेला नाही, म्हणजे विषयांचा उपभोग केलाय, इंद्रियांचा अतिनिग्रह सुद्धा केलेला नाही आणि उपभोग घेतला.
पण कुणाचा? विषयांचा म्हटलेलं नाही. भोगिली निसंगता, निसंगतेचा उपभोग घेतला असं काव्यात पद्धतीने म्हटलं. आणि तो कसा? निष्कामतेच्या सहाय्याने. आणि ह्याचा अर्थ काय? की सगळं विषयांमध्ये ते वावरले, विषयांचा मर्यादित उपभोग घेतला. नीती, धर्म, न्याय ह्याच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या सांभाळून आणि स्वतःच्या मनातल्या ब्रह्मस्थितीला, साम्यावस्थेला धक्का न पोचता त्यांनी विषय सेवन केलं असं म्हणायचंय. आता आता ह्याच्यामध्ये काय होतं की ज्ञानी महापुरुषांचे ज्या जीवनाच्या व्यवहाराच्या क्रिया असतात त्या वरवर दिसताना सामान्य लोकांसारख्याच दिसतात. ते खातात, पितात, काय चरितार्थासाठी काही नोकरी धंदा करत असतील तो सुद्धा करतात. त्यांच्यावरती सुद्धा संकट येतात, आनंदाचे प्रसंग येतात. हे सगळं, ह्या सगळ्यामध्ये ते इतरांसारखेच वावरत असतात असं बाहेरून जरी दिसत असत तरी त्यांचं अंतःकरणाची अवस्था ही साम्यावस्थेत असते. म्हणजे काय? त्यांच्या अंतःकरणामध्ये समता असते, विकार रहितता असते, शांती असते, भगवत भाव असतो किंवा आत्मानुसंधान असतं. त्या आत्मानुसंधानात कुठेही अडथळा न येता ते बाहेरच्या जगामध्ये इतर लोकांसारखेच वावरताना दिसतात. पण साधारण माणसाच्या मात्र बाबतीत काय असतं की त्याच्यात तो स्वरूपाच्या अनुसंधानात न राहता तो संसाराच्या अनुसंधानात राहतो आणि वासना, विषमता, विकार यांच्या आहारी जातो. त्यामुळे तो त्याचं अंतःकरण हे अशांत असतं, अस्थिर असतं. त्यामुळे ते साम्यावस्थेत राहू शकत नाही. पुढच्या ओळीमध्ये एक विशेष गोष्ट ज्ञानेश्वर महाराज हे साधकांना चिंतनासाठी देतात. 98वी ओळी. जिही लोकाचे नि आधारे, लौकिकेची व्यापारे, पण सांडिले निदसुरे लौकिक उहे. निदसुरे म्हणजे अज्ञान, मगाशी मी सांगितलंच होतं. तर ज्ञानी पुरुष लौकिक संसारातच राहिले. जिही लोकाचे नि आधारे, लौकिकेची व्यापारे. जीवन धारणेसाठी त्यांनी सगळे आवश्यक तेवढा लौकिकाचा आधार घेतला, सगळ्या गोष्टी केल्या. लोकांमध्ये चांगली लोक जशी वागतात तसा त्यांनी लौकिक व्यवहार केला, लौकिक जीवन पद्धती सुद्धा स्वीकारली. मग वेगळं काय केलं त्यांनी? त्यांनी एका गोष्टीचा त्याग केला. कशाचा? लौकिक अज्ञानाचा. त्यांची प्रत्येक गोष्ट ही ज्ञानमय होती. आता लौकिक अज्ञान म्हणजे नेमकं काय ते समजून घेण्याची गरज आहे. एकतर ईश्वर प्राप्तीच्या मार्गाला गौणत्व देऊ, ठीक आहे, ईश्वर प्राप्ती हवीच असं काही नाही, त्याचं प्राधान्य नाही. पण लौकिक मान्यता, मोठेपणा, चांगुलपणा, गौरव ह्यांना जेव्हा जास्त महत्व दिलं जातं ते लौकिक अज्ञानापोटी. संसारच जीवनातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे असं वाटणं, ही धारणा म्हणजे पण लौकिक अज्ञान. किंवा ऐहिक गोष्टींच्या किंवा उपभोगांच्या कामना किंवा सांसारिक ममत्व हे सगळं पोटात ठेवून ते पूर्ण व्हावं या इच्छेने काहीतरी परमार्थ केल्यासारखा दाखवणं किंवा करणं. मग मी अमुक अमुक देवाची भक्ती करतो, कशासाठी? कशासाठी तरी अमुक अमुक देवानी माझी ही इच्छा पूर्ण करावी म्हणून. असं जे पोटात संसार आणि वरून दाखवतायत भक्ती, तर ते सुद्धा लौकिक अज्ञानाचाच एक प्रकार आहे. आणि या सगळ्याचं मूळ कुठे असतं? मी देह आहे, देहाला सुख मिळणे ही मूळ धारणा ज्यांची, किंवा हे ज्यांच्या ठिकाणी मूळ प्राधान्य असतं त्यांच्या ठिकाणी हे लौकिक अज्ञान असतं. आणि सगळ्यात कडी लौकिक अज्ञानाची म्हणजे काय? तर लोक काय म्हणतील, लोकांशी संबंध टिकवणं हे जास्त महत्वाचं. आपला चेहरा हा चांगला राहिला पाहिजे. कधी कधी अध्यात्म करण्याची सुद्धा काही जणांना लाज वाटते. काहीतरी लोक म्हणा, काय तू एवढी 40शी मध्ये असताना कुठे पोथ्या वगैरे वाचतेस ग, किंवा काय प्रवचनाला गेलीस एवढ्या. पण लोकांच्या काहीतरी खुळ्या समजुती असतात की प्रवचनाला जाणं हे 60 नंतरच करायचं असतं. मग ते काय म्हणतील असं ते पिअर प्रेशर येतं. मला याचा अनुभव आहे, कारण की मी खूप लहानपणी 8वी-9वीत असताना मला कोणीतरी सांगितलं होतं की काहीतरी आहे ग्रहपीडा, तर तू शनी महात्म्य वाच वगैरे. तर आमच्या घरात तसं वातावरण धार्मिक असल्यामुळे मी वाचायला लागले, म्हणायला लागले. पण तेव्हा माझ्या मैत्रिणी मला अशा खूप चिडवायच्या
हे काय, आत्तापासूनच कुठे पोथ्या वगैरे वाचते. त्यामुळे मग मी हळूहळू कोणाला सांगायचं नाही. माझं चालू होतं, पण मी सांगायला द्यायचं नाही, शक्यतोवर लपवायचं. तर माझं लग्न ठरल्यानंतर मला एक प्रश्न पडला, की अरे बापरे, आता आमच्या घरातल्या वातावरणाच्या मनाने माझ्या सासरचं वातावरण जरा जास्तच मॉडर्न मला वाटत होतं. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना काय वाटेल की पोथ्या वगैरे वाचते. तर मला असं खूप दडपण आलं होतं. म्हणजे हळूच नवऱ्याला विचारलं की मी असं असं हे वाचते, तर आपल्याकडे म्हणला काही नाही, काही तू तुला काय करायचं ते तू कर. आणि आपल्याकडे शनीचं खूपच आहे. माझ्या सासऱ्याला काहीतरी शनीचा एक दृष्टांत झाला होता, त्यामुळे शनीचे अभिषेक. तर मला इतकं हाय असं झालं की हो ठीक आहे, म्हणजे आपल्याला कोणी काही म्हणणार नाही. तर असे आपल्या मनात पागुलभुवे असतात. मी जर मला वाटतंय तशी काही साधना केली तर लोक काय म्हणतील. म्हणजे आपल्याला साधना मार्ग कळलेला किंवा पटलेला असला तरी लोकांना काय वाटेल आणि लौकिक सांभाळायचा म्हणून या प्राधान्यामुळे आपण तिकडे मोकळेपणाने जात नाही. त्यामुळे आत्मकल्याणाचा मार्ग जवळ असून सुद्धा त्याच्यावर पावलं पडत नाही. हे समर्थांनी एका अभंगात फार छान रीतीने सांगितलं. प्रवृत्ती सासुर निवृत्ती माहेर, तेथे निरंतर मन माझे. माझे मनी सदा माहेर तुटेना, सासूर सुटेना काय करू. काय करू मज लागला लौकिक, तेणे हा विवेक दुरी जाय. दुरी जाय हित मजची देखता, प्रयत्न करू जाता होत नाही. होत नाही प्रयत्न संत संगे विण, रामदास खुण सांगत असे. खूप संतांचे अभंग इतके छान असतात ना, की प्रवचन करण्यापेक्षा एक अभंग वाचला तर त्यांच्या त्या भावनातून, भावपूर्ण शब्दातून सगळं उलगडतं त्याच्यामध्ये. तसं ज्ञानेश्वर महाराजांचा पण एक अभंग आहे. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगीराज विनवणे मना आले वो माई. ते त्यांनी निवृत्तीनाथांना केलेली आळवणी आहे. त्यातले शेवटचे 2 चरण आपल्यासाठी महत्वाचे. पुरेपुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी रांगणे स्वरूपी हो माई. किती काळ तुम्ही प्रपंच पाहत राहणार. तुम्हाला पटलंय खरं, म्हणजे आतून आपल्याला पटलेलं असतं, पण होत नाही त्याच्याने. आपण फार लौकिकाला बळी पडतो. तसं बळी पडू नये असं सुचवतायत. आणि जर तुम्ही लौकिकाला बळी न पडता तुम्हाला जे महत्वाचं वाटतंय, खरंच पटलंय, त्याचा तुम्ही ध्यास घेतलात, त्याच्या मागे लागलात, तर तुम्ही तुम्ही सुद्धा ब्रह्मणी स्थित होऊ शकता. आता इथे ते ते ब्रह्मणी स्थित आहा असं म्हटलंय बरं का. म्हणजे ब्रह्मात स्थित होणारे अनेक जण आहेत. मी तिथे अनेक वचन वापरलंय. पण ते ज्या ब्रह्मात स्थित होतात ते मात्र एकच आहे. कारण ते ब्रह्म हे एकमेवा द्वितीय आहे. इथे आपला हा श्लोक आता पूर्ण झालाय. आणि ह्याचं व्यवहारातलं लक्षण त्या ज्ञानी महापुरुषांना, साम्यावस्थेत असणाऱ्या पुरुषांना कसं ओळखायचं त्यांच्या वागण्यावरून, ते आता पुढच्या श्लोकामध्ये आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. 30. प्रार्थना म्हणूया. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. हरिओम. हरि ओम. हरिओम. हरिओम. अश्विनीला जमलं उशिरा तरी सेकंड यायला. ओके. हरिओम. चल. रेकॉर्डिंग थांबवलंस का ग?